वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 57 आमदार निवडून आणत खरी शिवसेना आपलीच असल्याचं सिद्ध केलंय। भाजपच्या साथीनं हिंदुत्ववादी विचारांवर पुढे जात असल्याचा शिंदेंचा दावा मतदारांनीही मान्य केला। त्यामुळे शिंदेंसोबत बंड करणाऱ्या बहुतांश आमदारांना जनतेनं पुन्हा निवडून दिलंय, पण 5 आमदारांना मात्र तेथील जनतेनं नाकारलं आहे। त्याची कारणं वेगवेगळी असतील, पण आता पुन्हा आपला पक्ष सत्तेत आलेला असताना एकनाथ शिंदे यांनी आपलंही चांगल्या रीतीनं पुनर्वसन करावं अशी अपेक्षा या 5 पराभूत उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे। कोण आहेत हे शिंदेंचे पराभूत शिलेदार व काय आहेत त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे। गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री पदाचा कारभार करताना तरी त्यांनी आपली ही ओळख सिद्ध करून दाखवली आहे। 2022 मध्ये आपल्यासोबत बंड करून गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांना भरीव विकास निधी, मंत्रिपद व विविध पदांचे लाभ देण्याचं काम शिंदेंनी केलं। आपल्यावर विश्वास ठेवून जे शिवसेनेचे 40 आमदार सोबत आले त्यापैकी एकाचाही पराभव होऊ देणार नाही। तसं झालं तर गावाकडे जाऊन शेती करेल अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत केली होती। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याला साथ देणाऱ्या सर्व 40 आमदारांना तिकीट देऊन निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। या निवडणुकीत शिंदेंचे 40हून अधिक म्हणजेच 57 आमदार निवडून आलेत। म्हणजेच शिंदेंच्या प्रयत्नांना यश आलं, त्यांच्या नेतृत्वाला जनतेनंही साथ दिली हे सिद्ध झालंय। पण या भरीव यशातही शिंदेंचे 5 आमदार मात्र पराभूत झालेत। मराठवाड्यातील उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शहाजी पाटील, विदर्भातील मेहकरचे संजय रायमुलकर, मुंबईतील माहीमचे सदा सरवणकर आणि भायखळाच्या यामिनी जाधव या शिंदे सेनेच्या आमदारांचा पराभव झालाय। मग आता शिंदे खरंच राजकारण सोडून शेती करायला दरेगावात जाणार का असा प्रश्न विचारला जातोय। पण शिंदेंनी पूर्वी केलेली घोषणा या झाल्या बोलायच्या गोष्टी। त्यांनी 57 आमदारांचं जे भरीव यश मिळवलं आहे त्यापुढे या 5 आमदारांचा पराभव फार मोठं अपयश नाहीये। कदाचित स्थानिक पातळीवरील काही चुकलेली गणित व आमदारांची अकार्यक्षमताही या पराभवास कारणीभूत असू शकेल। पण या नेत्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मात्र आपण खरा करणार असल्याचं पुनरुच्चार शिंदेंकडून करण्यात आलाय। निवडणूक निकालानंतर पराभूत उमेदवारांची शिंदे यांनी आपल्या बंगल्यावर बैठक घेतली आहे। त्यांना धीर दिला, खचून जाऊ नका, सत्ता आपलीच आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी अजूनही बळ देणार आहे। जिथे शक्य आहे तिथे पुनर्वसन केलं जाईल। आगामी मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत जोमानं कामाला लागा, विकास निधीची कमतरता पडू देणार नाही अशा शब्दात शिंदेंनी धीर दिल्यामुळे आता या पराभूत उमेदवारांचंही मनोबल वाढलेलं आहे। सर्वच पराभूतांचं पुनर्वसन करणं शक्य नसलं तरी 5 पराभूत आमदारांचं मात्र लवकरात लवकर शिंदे पुनर्वसन करतील असे संकेत दिले जात आहेत। या 5ही पराभूत आमदारांनाही तसा विश्वास आहे। शिंदे आपल्या नेत्यांना वाऱ्यावर सोडत नाहीत याचा अनुभव काही नेत्यांना लोकसभेनंतर आलेलाच आहे। त्याची उदाहरणंही नेते मंडळी देत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं होतं। त्यावेळी भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात शिंदेंबाबत जनतेत नकारात्मक वातावरण असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे शिंदेंनी 5 खासदारांचं तिकीट कापून तिथं नवे उमेदवार द्यावेत यासाठी भाजपनं दबाव वाढवला होता। त्यानुसार शिंदेंना मुंबईतून गजानन कीर्तीकर, यवतमाळमधून भावना गवळी, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून कृपाल तुमाने यांची तिकीटं कापावी लागली होती। नाशिकमधून हेमंत गोडसे यांचं तिकीट कापण्यासाठीही भाजपचा दबाव होता, पण तो झुगारून शिंदेंनी गोडसेंची उमेदवारी कायम ठेवली होती। पण जिथे उमेदवार बदलले तिथेही महायुतीला पराभव पत्करावा लागलाय। त्यामुळे भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलाची व आपल्या नेत्यांवर केलेल्या अन्यायाची चूक शिंदेंच्या लक्षात आलेली आहे। त्यांनी तातडीनं या नेत्यांच्या पुनर्वसनावर भर दिला आहे। यापैकी भावना गवळी, कृपाल तुमाने व हेमंत पाटील यांना विधान परिषदेवर घेत पुन्हा आमदार केलं। त्यामुळे आता विधानसभेत जे 5 आमदार पराभूत झाले त्यांचेही शिंदे लवकरच पुनर्वसन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शिंदे सेनेचे आमोशा पाडवी हे आता विधानसभेत जिंकून आलेले आहेत, त्यामुळे त्यांची एक जागा रिकामी होणार आहे। त्या जागेवर आता पराभूत उमेदवारांपैकी एकाची वर्णी लागू शकते। विशेषतः मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीमचे पराभूत आमदार सदा सरवणकर यांना प्राधान्यानं ही संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। उर्वरित 4 आमदारांना महामंडळ किंवा इतर लाभाच्या पदावर नियुक्त केलं जाण्याची शक्यता आहे। पण काहीही झालं तरी 5ही जणांचं पुनर्वसन करून आपल्याला साथ देणाऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडत नाही असा संदेश एकनाथ शिंदे पक्ष कार्यकर्त्यात देतील हे मात्र तितकंच खरं।